कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डिजी टपाल आलय। या मुंबई सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारं एक आलिशान शहर, आणि ह्या शहरात जर आलिशान पद्धतीने राहायचं असेल तर तुमच्याकडे हवेत पैसे, आणि त्यासाठी हवी भरभक्कम पगाराची नोकरी। अशीच नोकरी मिळवण्यासाठी गावरान ब्रोला करायची आहे तयारी। या तयारीसाठी त्यांच्या मेंटरने त्यांना मदत करायची आहे। त्यांचा बायोडाटा बनवून त्यांना कॉर्पोरेट इंटरव्ह्यू साठी तयार करून इंटर्नशिप मिळवून द्यायची आहे। ऑल द बेस्ट। जॉब इंटरव्ह्यू, तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू मी सांगते तुम्हाला, ऋषिकेश आहे झोपला झोपला। स्टार्टिंग आमच्यात पण होत्या भांडणं तेवढ्या पुरतं बघा ना तो झोपलाय का पूर्ण, बोर झोपला का तो? तेवढ्या पुरत्या गुळगुळ करतात आणि टाच परत दिलाय खाली, बघितलं तुम्ही? मला कळवलं विकायचं काय काय विकायचं नाहीये ती। बेसिकली टास्क अशी आहे की तुम्हाला एक जॉब, तर जॉबसाठी तुम्हाला पहिले काय करावं लागतं, इंटरव्ह्यू द्यावा लागतो। तर ते इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कसं पुढच्या माणसाला कशी उत्तरं द्यायची म्हणजे तो आपलं कामाला ठेवेल, हे पूर्ण टास्क। आणि आम्ही विचारलं की म्हणजे इंग्लिश असं काही नाही आहे, मराठीतच बोलायचं आहे, पण एवढं भारी बोलायचं आहे की घेतलंच पाहिजे त्यांनी, समजलं? ऑल द बेस्ट। कसं आहे, कसं आहे तो पार्टनर झोपला? अगं मी टास्क कधी करणार? येस ना, मी पण आता जास्त प्रेशर नाही टाकणार आहे। हा झोपायला त्याची फक्त डोक्यात घालून ठेवले, म्हणजे ना विचार होतो ते पण नाही, तेवढं तरी कर। झोपलाय पूर्ण। मला सकाळी परत घाई घाई करणार ब्रो, कपडे घालायचे, त्याच्यात आंघोळ करायचे, सगळं करायचं। लवकर उठवतील पण ए यार तुला उठवावं लागेल। ऋषिकेश, सॉरी सॉरी टू डिस्टर्ब। ऋषिकेश, ऋषिकेश झोपला नाहीस? टास्क दिलाय, पण टास्क कसा आहे, प्लॅनिंग, पण टास्क असा आहे की आपल्याला नोकरी करायची आहे कॉर्पोरेट, म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच नोकरीसाठी एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे। आता बघा, सगळ्यात बेस्ट तुमची क्वालिटी आहे तुमचं ह्युमर। तुम्हाला विचारलं की तुमची एक क्वालिटी सांगा, ठीक आहे, की सगळ्यांपेक्षा एकदम फाडू आहे, तर हे सांगू शकता। गुड नाईट। गुड नाईट, गुड नाईट। मला का वाटतं की तुम्हाला येईल हे? तसं सोपं असतं, म्हणजे आता ते विकायचं म्हणलं तर म्हणजे बरोबर हे म्हणजे एकदा कळलं का ते? मी तेच सांगते तुम्हाला। तर त्याच्यात ना तुम्हाला मी 2-3 पॉइंटर्स देते। एक आहे की तुम्हाला ते तुमच्याबद्दल विचारणार की तुम्ही कुठून आहात, तुम्ही काय केलंय, तुम्ही काय करता। फक्त ना ते सांगताना ना तसं स्वतःबद्दल क्रिएटिव्ह पद्धतीने सांगायचं। म्हणजे मराठीतून सांगायचं ना? हा, मराठीतनं। एखाद दुसरा इंग्लिश शब्द वापरला की गुड मॉर्निंग वगैरे, गेल्या गेल्या गुड मॉर्निंग एवढं बोललं तर चांगलं वाटेल मला वाटतंय। हाय गुड मॉर्निंग, माय नेम इज सुभाष। हा, एवढं 2 वाक्य बोलली तरी चालेल, आणि शेवटी थँक्यू। बाकी सगळं मराठीत करूया। मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते, त्याचा विचार करा, आणि तुमचा विचार झाला की मला सांगा, मग आपण ते काय म्हणतात अजून चांगलं कसं करता येईल ते बघू। म्हणजे त्याचं अजून मोठं टाकलं म्हणजे स्टाईल मध्ये सांगायचं। करेक्ट, ते सामान असं तसं करेक्ट। हे करून तिथं आपल्याला एक हे दाखवायचं, म्हणजे हे एवढ्याला भेटतं, इथे एवढ्याला भेटतं, तसं नाही सांगायचं। तसं नाही, मूड मध्ये सांगायचं एकदम स्टाईल मध्ये। हा, इथे सगळी 12 मुलं आहेत, त्याच्यापैकी तुम्हालाच कशी भारी येते सगळ्यात, हे कन्व्हिन्स करून द्यायचे त्यांना। अरे पण हे काय, मग तिला एक्सपेक्ट होणारच, कितीही मोठ असून देते माझी, जर तू बोलते ती बेस्ट फ्रेंड आहे। मुरलीन, गायत्री आणि रेवती तिघी पण स्वार्थी आहेत, तिघी पण स्वार्थी आहेत। तिला हट होणारच भाई। कॉर्पोरेट लाईफ आपल्या शहरासाठी काही नवीन नाही, हा, पण आपल्या गावरान ब्रोसाठी मात्र हे सगळं खूप नवीन असणार आहे। म्हणजे इंटरव्ह्यू, इंटर्नशिप, जॉब प्रोफाईल, जॉब प्लेसमेंट, डेडलाईन्स, हे सगळं त्यांच्यासाठी खूपच नवीन असणार आहे। आता काय, उद्या जर का त्यांनी ठरवलं की आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जायचं आहे आणि अशी काहीतरी नोकरी करायची आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, तर हा अनुभव कुठेतरी त्यांच्या उपयोगाला यावा, म्हणूनच आपला आजचा हा स्पेशल टास्क, चल भावा ऑफिसात।
तुम्ही कधीच बसले नाही का लिफ्ट मध्ये उभे राहिले नाही का? कसं वाटतं उभारले जागेवर पोचलो सुद्धा. आता चालत चालत किती वेळ लागला असता. पण आता मग तू एवढा एकदम हँडसम दिसतोय तू. टॅटू पण केले, केस पण तू रंगवलेले आहेस. तर जर का तुला आता हे डिरेक्टर आहेत माहिती ना तुला, त्यांना जर का तुला फिल्म मध्ये काम करायला द्यायचं असेल तर तू कसं त्यांना इम्प्रेस करशील सांग बघू. म्हणून तर सांगितलं विकून दाखव. आता त्यात ती स्किल आहे. तू म्हणला मला जमणारच नाही, मी हे कधी केलं नाही, येत नाही. ऍक्टिंग करून दाखव ना. ऍक्टिंग करून दाखव ना. ऍक्टिंग करून विक. चल मला पिक्चर मध्ये घेतील तुला. ऍक्टिंग करून हे विक मला. चल स्टाईल मध्ये भुये उडवून वगैरे. उडवीन मी. हा पण नाही नाही चल जाऊ द्या. मला वाटतं त्याला ते सेल्स बिल्स ते मार्केटिंग जमणार नाही. आपण त्याला वेगळं काम देऊ. HR. हा ओके. हा तू HR माहिती आहे का तुला काय असतं? नाही अशी एक डिपार्टमेंट असते जी लोकांना नोकऱ्या देते, नोकऱ्या ठेवते, मग लोक सांभाळते. हो. आता तुला HR मध्ये मी नोकरी दिली. तुझं काय काम आहे माहिती आहे का इथलं? काय? तुला मी टास्क देतोय, हो. तू करून दाखवायचा. म्हणजे मला कळेल तू योग्य आहे का नाही. हो. बाहेर तुला माहिती आहे रिसेप्शनिस्ट बसली एक. ते मॅडम. मॅडम म्हणजे कोण होते? रिसेप्शन एकच होते आमच्याकडे. हो त्या बाय. तुला आता नोकरी दिली मी. हो. तुझं काम आहे त्यांना नोकरीवरनं काढून टाकायचं. हो. त्यांना सांगायचं की तुम्ही उद्यापासून यायचं नाही आणि त्यांना कारणं द्यायची का यायचं नाही. 5 कारणं द्यायची त्यांना की तुम्ही का वाईट काम करता आणि तुम्ही का उद्यापासून इथे नोकरीला येऊ नका. हे तुझं टास्क आहे. तर ही बाटली ठेव आणि बाहेर जा आणि टास्क करून घे परत. आणि एवढ्या तर नाही होणार 5 गोष्टी. तर 3 गोष्टी सांग. सर 5 गोष्टी नाही 3 गोष्टी सांग. जा जा. आय एम सरप्राइज तो एवढा असा लीड कसा घेतोय गोष्टींसाठी. ही इज नॉट सेइंग नो टू थिंग्स. वेर एज ही इज दॅट पर्सन की मला जमणार नाही. हॅलो, कसं होता तुमचा इंटरव्ह्यू? काम बरोबर चालू आहे ना? हो का? हो मग मला तर असं वाटलं का ते चालू नाही, तुम्ही काहीच करता नाही. कोणी सांगितलं तुला? त्या मी कामच करते इकडे बसून. तुम्ही काय ते यांना बी बाय एकेकाला पाठवायचं मध्ये. तुम्ही एकटीच सगळे पाठवून द्या. पण ते माझं काम आहे. आपण ये का बरं बंद ये तर चालू नाही काय नाही. मला मध्ये समजलं ते. खूप विचित्र माणूस आहे. असं कसं? आता हे माझं काम आहे. तुम्ही ना आता उद्यापासून काही येऊ नका. बंद करून द्या तुमचं काम. मी बरोबर दुसरं पाहून घेईन कोणतरी. काय म्हणतं हे? ते वेडा झालंय. काय हो तुमचं झालं इंटरव्ह्यू, मग तुम्ही जा. मला नको तुम्ही सांगा माझं काम. मला येते. काय ते बंद होतं काय? आता बॅटरी गेली आहे. आताच गेली आहे. मी कामच करत होते आणि तुम्ही मला आज टाइम येते. पण झाला. आता मला आज जायचं घरी. येईल आज येईल तुम्ही. आज आले का बस? नाही, मी इकडे काम करते. हो. हो तुमचा इंटरव्ह्यू झाला ना सर, मग तुम्ही जावा ना घरी. काय रिझल्ट आहे मी तुम्हाला सांगतील फोन करून. सरांनी पाठवले मला इकडे. कोणी पाठवले तुम्हाला इकडे? मग त्या बायला कामावरून काढून द्यायचं. थांबा, मी 2 मिनिटं त्यांच्यासोबत बोलून घेते. थांबा 2 मिनिटं. साठं मला ना हसू येतं मला. पण असं कसं ते म्हणू शकता? मी तर सारख्याप्रमाणे काम करते इकडे. त्यांचंच इंटरव्ह्यू मी पाहिलं तुम्ही मस्त गप्प्या मारत होत्या. नाही पण तुम्ही बघा, माझं काम तर सकाळ झालं. इकडे बघा. तुम्ही तर माझ्या मी त्या गप्प्या मारत होत्या. मग कशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.